श्री स्वामी समर्थ। उद्या शुक्रवार 1 मे 2026 आणि उद्या आहे वैशाख पौर्णिमा। वैशाख पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते। पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची जेवढी जास्त सेवा करू तेवढी जास्त आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाही। आणि म्हणून आपल्याला उद्या वैशाख पौर्णिमेला एक सेवा करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठून आपल्या घरातली साफसफाई करायची आहे। फरशीच्या पाण्यामध्ये पुसत असताना मीठ, हळद आणि भीमसेन कापूर वगैरे टाकायचं आहे। मुख्य दरवाजाचा उंबरा स्वच्छ पुसून हळदीचं लिंपण लावायचं आहे। तुळशीला जल आणि कच्चं दूध अर्पण करायचं आहे। सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती करायची। माता लक्ष्मीला उद्या अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा श्रीम किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। तुम्हाला जो सोपा पडेल तो मंत्र तुम्ही उद्या म्हणायचा अभिषेक घालत असता। त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून एखाद्या डिशमध्ये थोडे तांदूळ घालून त्यामध्ये लक्ष्मीची स्थापना करायची आणि हळदी कुंकू आणि एक लाल फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला अशा पद्धतीनं माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हटलं तर तुमच्या घरातली सगळी पैशाची अडचण दूर होईल, दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये पैशाची भरभराट होईल। आलेला पैसा दररोज वाढ होईल, पैसा स्थिर राहील। नक्की उपाय करा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। श्री स्वामी समर्थ। उद्या शुक्रवार 1 मे 2026 आणि उद्या आहे वैशाख पौर्णिमा। वैशाख पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते। पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची जेवढी जास्त सेवा करू तेवढी जास्त आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाही। आणि म्हणून आपल्याला उद्या वैशाख पौर्णिमेला एक सेवा करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठून आपल्या घरातली साफसफाई करायची आहे। फरशीच्या पाण्यामध्ये पुसत असताना मीठ, हळद आणि भीमसेन कापूर वगैरे टाकायचं आहे। मुख्य दरवाजाचा उंबरा स्वच्छ पुसून हळदीचं लिंपण लावायचं आहे। तुळशीला जल आणि कच्चं दूध अर्पण करायचं आहे। सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची